नमस्कार, न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। पाहूया कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी। पीक उत्पादन वाढ आणि शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ आणि शाश्वत शेतीची दिशा मिळेल, असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सांगितले। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी देशाला जागतिक स्तरावर फूड बास्केट बनवण्याचा मोठा संकल्प व्यक्त केलाय। यामुळे शेती उत्पादनांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक महत्त्व मिळते। सोयगाव तालुक्यातील निंबोरा येथील शेतकरी एकनाथ उत्तम महाजन यांनी आपल्या गोंदेगाव शिवारात असलेल्या गट नंबर 8 मध्ये 2.5 एकर क्षेत्रावर 8x10 वर 450 शेवग्याच्या झाडाची ठिबक सिंचन टाकून लागवड केली आहे। शेतकरी एकनाथ महाजन यांना 8 महिन्यातच शेवग्याचे उत्पन्न सुरू झाले आहे। सध्या बाजारात शेवग्याला 80 रुपये किलोचा भाव मिळत असल्याने 2.5 एकर क्षेत्रामधून शेतकऱ्याला चांगला नफा निघणार असल्याची शक्यता आहे। नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काहीही मिळालेलं नाहीये। शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला असल्याचं राजू शेट्टी यांनी म्हटलंय। आर्थिक कोंडी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत असं देखील त्यांनी म्हटलंय। शेतकऱ्यांना विमा अनुदान मिळत नाही, शेतमालाला हमी भाव मिळत नाही, आयात निर्यातीतच धोरण चुकीचं असल्याने शेतकऱ्याची आर्थिक कोंडी होत असल्याचं त्यांनी सांगितलंय। सीसीआयच्या संत खरेदीमुळे कापूस शेतकऱ्यांच्या घरात पडून आहे। उन्हाळ्यात कापसाला आग लागून नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांना सतावते। अशातच कृषी मंत्री जयकुमार रावल यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। शेतकरी चांगला कापूस जिनिंगमध्ये देत असून खराब कापूस सीसीआयला विक्री करत असल्याचा आरोप केल्याने शेतकरी चांगलेच संतापलेत। सीसीआयने कापूस खरेदी वेळेवर केली असती तर शेतकऱ्यांना खुल्या बाजारात कवडी मोल भावाने कापूस विक्री करण्याची वेळ आली नसती, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे। गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारने कृषी क्षेत्रासाठी 10,75,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे। काँग्रेस सरकारच्या तुलनेत ही तरतूद सुमारे 10 पट अधिक आहे, अशी माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दिली आहे। ही घोषणा 2025च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात झाली आहे। जळगावमधील रावेर, चोपडा, यावल, जळगाव, जामनेर, गिरणापट्टा केळीसाठी ओळखला जातो। या परिसरात अनेक गावात मुख्य पीक म्हणून केळीचं उत्पादन घेतलं जातं। त्यामुळे परिसरात शेतकरी केळीची मोठ्या प्रमाणात लागवड करतायत। मात्र अनेक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याच्या केळी पिकाला फलक भावानुसार किंवा जे दर बाजार समित्या जाहीर करतायत त्यानुसार दर मिळत नसल्याची तक्रार केळी उत्पादकांमध्ये आहे। आंब्याला जागतिक बाजारपेठ मिळावी यासाठी राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने दरवर्षी विविध देशांमध्ये आंबा निर्यातीचं आयोजन केलं जातं। तर दरवर्षी एक नवीन देश निर्यातीसाठी खुला केला जातो। पणन मंडळाच्या वतीने नियोजन सुरू झालं असून यावर्षी विविध देशांमध्ये सुमारे 4,000 टन आंबा निर्यातीचे उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। तर अर्जेंटिना देशामध्ये प्रथमच निर्यात व्हावी यासाठी प्रयत्न अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम यांनी दिली आहे। या बातमीचा वेळ झाली आहे। कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।